आज आपण गाजराची पचडी बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी 3 मोठे गाजर घेतले आहेत। ते चांगले धुवून सोलून घेतलेले आहे। आता हे आपण किसून घेऊया। गाजर आपण किसून घेतलेले आहे। गाजरामध्ये आता आपण 1 टेबलस्पून ओला नारळ घालूया, कोथिंबीर घालूया आणि लिंबू पिळूया। खवलेला नारळ, कोथिंबीर घातलेली आहे, चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे। आता आपण लिंबू पिळूया आणि 1 टीस्पून आपण साखर घालूया आणि सगळं मिक्स करून घेऊया। आता हे सर्व आपण चांगलं मिक्स करून घेऊया। सगळं मिक्स केलेलं आहे। आता वरतून ह्याला फोडणी देऊया। 1 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलंय। मोहरी घालूया, थोडेसे जिरे घालूया, थोडंसं आपण हिंग घालायचं आहे। त्यानंतर 1 हिरवी मिरची घालूया, थोडा कढीपत्ता घालूया। आता ही फोडणी आपण ह्याच्यावरती घालूया आणि मिक्स करून घेऊया। मिक्स केलेलं आहे आणि गाजराची पचडी आता ही सर्व करण्यासाठी रेडी आहे। आपण ह्याच्यामध्ये आपल्याला आवडत असेल तर मुगाची भिजवलेली